नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. देशभरात ग्रीन कॉरिडॉर महामार्गांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग निर्माण करून कमी वेळेत नियोजित ठिकाण गाठण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामार्ग हे देशाच्या विकासाचे राजमार्ग आहेत, असे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याबरोबरच बेळगाव शहरातील फ्लायओव्हर महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माण करून देण्याची घोषणा करत बेळगाव जिल्ह्याला इथेनॉल उत्पादनाचे हब बनवण्यात यावे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर विविध विकास कामांचा शुभारंभ करून मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी बेळगाव शहराभोवती निर्माण करण्यात येणाऱ्या 34 किलोमीटर रिंग रोडच्या कामांचा व्हर्च्युअल शुभारंभ करण्याबरोबरच निर्माण करण्यात आलेल्या विविध रस्त्यांचे लोकार्पण करून नवीन विकास कामांचा कोनशिला करून ते बोलत होते. याप्रसंगी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, खासदार मंगल अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार पीसी गद्दीगौडर, खासदार संगण्णा करडी, राजा अमरेश्वर नायक, आमदार विठ्ठल हलगेकर, नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा, सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते. बीडी कित्तूर रस्त्यावरील मंग्यानकोपजवळ ताबा सुटलेल्या भरधाव कारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच 6 जण ठार झाले, तर काही जण जखमी झाले. मृतात एका लहान मुलासह 2 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. सर्व मृत धारवाड जिल्ह्यातील असून ते बीडी जवळील गोलीहळ्ळी गावाला एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी हा अपघात घडल्याची घटनास्थळावरून प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाताची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. प्रियांका जारकिहोळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. एका सामान्य कार्यकर्त्याला चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले. ते आज बेळगाव शहरामध्ये पत्रकारांशी बोलत होते. गेल्या 3-4 वर्षांपासून प्रशासनाने चोरला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याने रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेकांचे बळी घेतले. काहींना अपंगत्व आले तर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्याची दुर्दशा पाहून अनेक प्रवाशांना व खासगी वाहनधारकांना पाझर फुटत आहे. सध्या चिखले क्रॉस ते चोरला रस्त्यावरील जीवघेणा खड्डे पाहून गोव्याला जाणाऱ्या टिप्पर चालकांनी आपल्या टिप्परमधील खडी किंवा चिप्पिंग टाकून सामाजिक भान जपले आहे. होनगा येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. देवीची ओटी भरण्यासाठी सुवासिनींनी दिवसभर गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. मंगळवारी विधिवत पूजा अर्चा झाली. मंगळवारी पहाटे पुजारी यांच्या घरी लक्ष्मी देवी स्थानापन्न झाली. कचेरी गल्लीतील मास्ती व मातंग मेस्त्री यांच्या घरी पूजा विधीचा कार्यक्रम संपन्न झाला. तेथून सवाद्य मिरवणुकीने पुजारी बंधू यांच्या घरी बुधवारी सकाळी 10 वाजता देवीचे आगमन झाले. ढळगारे बंधू यांनी शस्त्र टोचण्याचा विधी केला. फकीरा पाटील यांनी घाराणे घातले. दुपारी 12 वाजता देवीच्या मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. हजारो भाविक सहभागी झाले होते. बेळगाव चोरला या गोव्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे व्यापार व उद्योगावरही परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून गोवा आणि बेळगाव यांच्यातील व्यापार वाढून विकासाला वाव मिळेल, अशा आशयाचे निवेदन तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर व बेलगाम ट्रेडर्स फोरम तर्फे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. या प्रसंगी सिटीजन काउन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, किरण गावडे, केसीसीआयचे स्थानिक सदस्य अरुण कुलकर्णी व इतर उपस्थित होते. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज गुरुवारी YSCA विरुद्ध युनायटेड युथ संघात झालेल्या सामन्यात 4-1 ची आघाडी मिळवत युनायटेड युथ संघाने हा सामना जिंकला. दुसरा सामना झिगझॅग विरुद्ध चौगले ब्रदर्स यांच्यात झाला. या सामन्यात 2-1 ची आघाडी मिळवून चौगले ब्रदर्स संघाने विजय मिळविला.
क्रेडाई बेळगाव यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल 237 आयोजित बेलकॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ आज गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील सीपीएड मैदानावर करण्यात आला. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कठारियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले. हा प्रदर्शन दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये एकूण 220 स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनात बांधकाम क्षेत्राशी आणि ऑटोमोबाईल संबंधित अनेक स्टॉल्सची आकर्षक मांडणी करण्यात आली असून याद्वारे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असे क्रेडाई अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेक्रेटरी युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी यांनी केले. याप्रसंगी खजिनदार प्रशांत वांडकर, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोळकर यांच्यासह राजेश माळी, सचिन बैलवाड, अभिषेक मुतगेकर, आनंद तुडवेकर, ज्ञानेश सायनेकर, सुनील पुजारी, यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम हे परिश्रम घेत आहेत. श्री समादेवी संस्थान बेळगाव तसेच वैश्यवानी समाज, वैश्यवानी युवा संघटना व वैश्यवानी महिला मंडळ, समादेवी गल्ली यांच्यातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवादरम्यान आज गुरुवारी समादेवी मंदिर परिसरातील विविध गल्ल्यांमधून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी एकदंत ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पालखी मिरवणुकीने परिसर भक्तिमय बनले होते. यावेळी भक्त मंडळींसह वैश्यवानी बंधू भगिनी बहुसंख्येने सहभागी झाले होते. शहापूर बेळगाव येथील श्री दानम्मादेवी मूर्ती प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने 39व्या श्री दानम्मा मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्य व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आज बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केएलई संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी चंद्रशेखर बेंबळगी, एनजे नवलकर आदी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव शाखेच्या वतीने आज शासकीय कन्नड माध्यमिक प्राथमिक शाळा मास्तमरडी येथे मौखिक आरोग्य व स्वच्छता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर बिंदू यांच्या हस्ते मौखिक आरोग्य आणि ब्रशिंग तंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. डॉक्टर समीर पोटे सोबत डॉक्टर सुधा कुंभार आणि डॉक्टर अरुंधती पोटे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. सुमारे 350 विद्यार्थ्यांना टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या फ्लाइंग फिट स्पोर्ट्स अकॅडमी कराटे स्पर्धेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविणारा कराटेपटू समर्थ मनोहर बडवन्नाचे यांची ब्लॅक बेल्टमध्ये निवड झाली. त्यांना प्रशिक्षक म्हणून विनायक मोरे आणि चेतन मोरे यांचे मोलाचे प्रशिक्षण मिळाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे लेफ्टनंट कर्नल पवन कुमार शर्मा, संतमीरा संस्कार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल इरगौडा पी पाटील उपस्थित होते. खडकलाटसह परिसरात वानरांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. दुचाकी वाहनांच्या आडवे वानर आल्याने झालेल्या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले. मंजुनाथ पुजारी व त्यांचा भाऊ दोघे आपल्या मोटारसायकलवरून तपकरवाडी रस्त्यावर असलेल्या शेताकडे जात असताना सतीश पाटील यांच्या शेताजवळ आले असता अचानक 2 वानरे वाहनांच्या आडवे आल्याने दुचाकी अपघात झाला. या अपघातामध्ये हे दोघेही जखमी झाले. चिकोडी तालुका प्रशासनाकडून गैरव्यवहार सुरू असल्याचा तसेच SC/ST समाजासाठी आलेला निधी इतरत्र वापरण्यात येत असल्याचा आरोप करत व विविध मागण्यांसाठी दलित संघर्ष समिती भीमवाद संघटनेच्या वतीने निदर्शने करीत रास्ता रोको करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे प्रांताधिकारी मेहबूबी यांना निवेदन देण्यात आले. येथील बसव सर्कलमध्ये संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखळी रास्ता रोको केला. 2 तास रास्ता रोखून धरल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. निवेदन घेण्यासाठी प्रांताधिकारी मेहबूबी आल्यानंतर निवेदन देऊन पदाधिकाऱ्यांनी मागण्यांवर लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली. विजापूर जिल्हाधिकारी टी भुजबळ यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत शहरातील ऐतिहासिक खुली विहिरी असलेल्या ताजबावडीला भेट दिली.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत स्मारके दत्तक घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दत्तक योजना राबवण्यात येते आणि राज्य स्मारकांच्या पायाभूत सुविधा व संवर्धन करून स्मारकांचा विकास केला जातो. ताजबावडी स्मारक मुंबईच्या जागतिक स्मारक निधीने दत्तक घेतले जात आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.